नमस्कार. राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कढी गोळे करून दाखवणार आहे. पहा कढी गोळे कसे करायचे तर ते मी दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी आता हे हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे. हे 3-4 तास भिजवलेली आहे डाळ आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे मी. हे डाळ आता आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे आणि मी हे आता साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या अर्ध्या, फोडणी द्यासाठी कढी आणि हे डाळीत वाटायला हे मी सगळे घेतलेले आहे. हिरव्या मिरच्या कापून पण घेतलेल्या आहे, जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, तिखट, हळद, आलं, लसूण. हे आलं लसूण आपण डाळीत वाटणार आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे आणि हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. बेसन, इसको बेसन कहते हैं, चने की दाल का बेसन है ये आटा। और ये धनिया की पत्ती और ये नमक है, नमक, लहसुन, अदरक और हल्दी, मिर्ची, लाल मिर्ची पाउडर और ये राई, हरी मिर्ची, जीरा, कड़ी पत्ता, नमक, ये सब ले लिया हूँ मैंने। अब इसको अपने को तड़का देना है। पहले ये तड़का दे देते, बाद में अपन दाल निकालेंगे। तो इसके लिए अभी मैं ये ये बर्तन रखूंगी, इसमें हम बनाने वाले हैं। ये मिट्टी का बर्तन है, ये बहुत अच्छा रहता, इसमें खाना भी पौष्टिक बनता है और अपने शरीर स्वास्थ्य के लिए भी अच्छा रहता है। तो मैं इसमें आज कढी गोळे बनवणार आहे मी याच्यात। पहा खूप सुंदर कढी गोळे होते। आता मी गॅस चालू करणार आहे। पहा खूप सुंदर कढी गोळे होते, करून पहा तुम्ही। आता मी करत आहे ना, अशाच प्रकारे तुम्ही पण करून पहा। हे कढी गोळे कसे होतात तर तुम्ही करून पहा, छान होते कढी गोळे। आपलं भांड हे मातीचं भांड आहे ना, लवकर तापत नाही आणि एक वेळा तापलं म्हणजे थंड पण होत नाही। खूप चांगलं असते मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणे। माझ्याकडे मी भाजी फोडणी द्यायला पण हे असे हेच घेतलेलं आहे, कढई घेतलेली आहे मी। हे पहा याच्यात पण भाजी बनवत असते मी। छोटी कढई, जास्त बनवायचं असलं तर हे मोठी कढई, अशा मोठ्या कढईत जास्त बनवायचं असलं तर बनवते। आता पहा आपलं हे भांड तापलेलं आहे, याच्यात आता मी तेल टाकत आहे। पहा जास्त तापलेलं आहे भांड, थोडं गॅस कमी करते मी। खूप छान होते कढी गोळे, करून पहा। आपलं महाराष्ट्रीयन खाना आहे कढी गोळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे करतात, कोणी कसे करते कोणी कसे करते। आता ही माझी पद्धत तुम्ही अवलंबून पहा कसे होते ते। तर आता पहा आपलं तेल गरम झालेलं, आता याच्यात मी जिरं मोहरी टाकणार आहे। हे पहा आता मी मोहरी टाकत आहे फोडणीसाठी। हे पहा मोहरी छान तडतडली म्हणजे याच्यात आपण जिरं टाकू आणि या हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे मी फोडणीसाठी आणि लसूण हे पण टाकणार आहे मी याच्यात। राई, जीरा, लहसुन इसमें मैंने डाल दी हूँ और अब ये मीठी नीम की पत्ती ये भी इसमें डालूंगी मैं। कड़ी पत्ता टाकत आहे याच्यात मी। खूप छान होते भाजी। आता हळद टाकणार आहे। हे पहा आता थोडं पाणी टाकून देणार आहे मी।
हे शिजते तोपर्यंत आपण ताक तयार करून घेणार आहे. हे पहा, आता हे दही आहे. या दह्यामध्ये आपण बेसन टाकणार आहे. थोडं आपण दही काढून घेणार आहे, इतकं दही लागणार नाही आपल्याला. हे थोडं दही मी काढून घेतलेलं आहे आणि याच्यात बेसन टाकणार आहे. पहा, आता मी हे घोटून घेणार आहे. पहा, दह्यात थोडं हे डाळीचं पीठ टाकून आणि बेसनाचं प्रमाण पण व्यवस्थित पाहिजे, नाही तर आपली कढी फाटू शकते. थोडं कोथिंबीर टाकत आहे याच्यातच. आपल्याला हे पातळच ठेवायचं आहे, कारण घट्ट असलं तर शिजल्यावर डाळीचं हे अर्क पण उतरते ना आपले कढी गोड्याचे, तर ते अजून पातळ घट्ट होते. म्हणून आपण हे जे दही आहे, ताक दही आपण हे केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, हे आपण पातळच ठेवायचं आहे. आपल्याला जास्त घट्ट नाही करायचं. पहा, आता आपण हे टाकून देणार आहे. आपलं बेसन टाकून आपण जे हे ताक तयार केलेलं आहे, हे आता आपण टाकून देणार आहे. याच्यात मीठ टाकणार आहे. मीठ आपण टाकलेलं नव्हतं. आता हे वरून फक्त आपण काय टाकलेलं आहे, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. आता जे आपण गोडे करणार आहे त्याच्यात लाल तिखट पण टाकणार आहे आणि हिरव्या मिरच्या पण टाकणार आहे. आता पहा, हे शिजत आहे तोपर्यंत आपण कढी गोड्याचे डाळ तयार करून घेणार आहे. आपण डाळ शिजवून घेऊ आता. हे डाळ आपण आता वाटून घेणार आहे, शिजवून नाही, वाटून घेणार आहे मिक्सर मध्ये. हे शिजत आहे आपली, हे कढी फोडणी दिलेली आहे ना, हे शिजत आहे तोपर्यंत आपण याच्यात हे डाळ वाटून घेणार आहे. पहा, आता पहा, आपण हे डाळ वाटून घेणार आहे याच्यात. हे पहा, याच्यात आपण आलं, हे पहा, आलं आणि हिरव्या मिरच्या पण टाकणार आहे आणि लसूण टाकणार आहे. हे पहा, हे लसूण, हिरव्या मिरच्या, आलं आणि जिरं हे बारीक करायला घेणार आहे आपण. खूप टेस्टी होते, पहा तुम्ही करून एक वेळा. हे मिक्स झालं पाहिजे म्हणून आपण हे तिखट पण याच्यातच टाकून देणार आहे. तिखट, मीठ, म्हणजे ते मिक्सर मध्ये पूर्ण एकसारखं मिक्स होऊन जाईल.
खूप छान होते। पहा, कढी गोडे तुम्ही करून पहा असे एक वेळा, खूप टेस्टी कढी गोडे होतात। आपली कढी शिजत आहे, तोपर्यंत आपण हे साहित्य तयार करून घेणार आहे आणि हे मधामधात असं फिरवत राहायचं, म्हणजे हे आपली कढी फाटत नाही, खूप छान होते आणि टेस्टी होते। याच्यात आपण बेसन पण टाकणार आहे कढी गोड्यामध्ये, म्हणजे छान पकड येते त्याने। हरभऱ्याच्या डाळीची कढी गोडे आहे, खूप सुंदर होतात बघा। आणि जेव्हा कढी गोडे आपल्याला टाकायचे आहे ना, तर हे थंड कढीमध्ये नाही टाकायचं, याला उकळी आल्याशिवाय आपण गोडे टाकायचे नाही, नाहीतर ते फाटतात। आपण आधी याला चांगलं उकळी येऊ द्यायचं, तोपर्यंत आपले हे साहित्य तयार होते। कढी गोडे ची डाळ वाटून होते आपली, तोपर्यंत आपले कढी शिजत आहे। पहा, आता आपली हे डाळ वाटून झालेली आहे। आता आपण हे काढून घेणार आहे, हे डाळ आहे ना, एका भांड्यात काढून घेणार आहे। हे छान वाटून झालेली आहे, जास्त एकदम बारीक पेस्ट नाही करायची, एकदम जाडही नाही ठेवायची आणि बारीक पण नाही करायची। आपण आता हे काढून घेणार आहे। पहा, चण्याच्या डाळीचे कढी गोडे, मिक्स डाळीचे पण खूप सुंदर होतात, ते पण मी करून दाखवणार आहे तुम्हाला। सगळ्याच डाळीचे, मिक्स डाळीचे कढी गोडे खूप छान होते, तर तुम्ही आता ते पण मी करून दाखवणार आहे। आता आपण हे फक्त चण्याच्या डाळीचे कढी गोडे करत आहे। याच्यात आपण हिरव्या मिरच्या पण टाकलेला आहे, तिखट पण टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे। आता आपण थोडे याच्यात कोथिंबीर टाकू, धनिया की पत्ती मैंने डाल दी हूँ, नमक इसमें डाला हुआ हूँ, इसलिए मैं अभी थोड़ा ही नमक डालूंगी, ज्यादा नहीं। और इसमें ये दाल का आटा जो है, बेसन, ये थोड़ा डालना है इसमें, 1 चम्मच। इससे कैसा पकड़ रहती है कढ़ी गोड़े को, इसको पकड़ रहती है और बहुत सुंदर बनते हैं। इसमें हम अब अपनी ये जो कढ़ी है, ये अब उबलने में आ रही है, तब तक अपन ये कढ़ी गोड़े की अपन ने तैयारी कर ली है पूरी। अब अपन इसमें ये कढ़ी गोड़े डालेंगे। ये देखो, अभी अपन ने ये तैयार कर लिया है। अब इसको अपन इसके गोले बनाएंगे, छोटे छोटे बनाएंगे अपन। कुछ लोग ऐसे गोल बनाते हैं, कुछ ऐसे लंबे बनाते हैं, कुछ ऐसे बनाते हैं और कुछ ऐसे गोल बनाते हैं। सबकी अलग अलग बनाने की विधी है, वेगवेगळ्या प्रकाराचे बनवतात कोणी कोणी। तर मी आता हे गोलच बनवत आहे सगळे। हे पहा, हे बनवून ठेवले म्हणजे आपल्याला
टाकायला बरं होते. आपली कढी आता उकडायला येत आहे, तोपर्यंत आपण हे गोळे बनवून घेतलेले आहे. हे पहा, देखो बहुत सुंदर बन रहे हैं. किती छान असे गोळे बनत आहे. आता हे आपण गोळे कढीमध्ये टाकणार आहे आपण. छान आता आपली कढी पण उकडायला येत आहे. आपण जास्त पावर नाही ठेवलेला आहे, कमी मध्येच आपण उकडायला. आता थोडं मी पावर वाढवून पाहते. एका वाटीचे भरपूर गोळे झालेले आहे. पहा, एक वाटी डाळ घेतलेली होती मी. एक वाटी डाळ भिजवली. खूप छान होते याचे. करून पहा तुम्ही एक वेळा. पहा, आता आपले हे गोळे वळून झालेले आहे. आता आपण याच्यात हे टाकणार आहे. आपली कढी पण आता होत आलेली आहे. याच्यात कधी आपण गरम कढीमध्ये कढी गोळे सोडले म्हणजे हे कढी गोळे आपले फुटणार नाही. तर आपण आता एक 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 सोडणार आहे. खूप छान होते, करून पहा तुम्ही. आणि आता आपली कढी पण इतकी सुंदर झालेली आहे. हे पहा, कढीचा कलर पण छान आलेला आहे. आणि आता हे गोळे शिजल्यावर आपण पातळच ठेवलेलं आहे. कढी आपली पातळ ठेवलेली आहे, कारण हे आता गोळे शिजले म्हणजे याचा अर्क उतरणार आहे आणि छान कढी पण घट्ट येणार आहे. आणि गोळे पण. आता हे गोळे आपण कसे शिजले म्हणून समजायचे, कारण हे जर गोळे शिजल्यावर वर आले तरंगतील. आता हे कढी आपल्याला गोळे दिसत नाहीये, आतमध्ये शिजत आहे ते. आणि पूर्ण शिजले म्हणजे वर तरंगतात ते. वर तरंगले म्हणजे समजायचं का आपले गोळे शिजले. पहा, आता ते वर आले, आता शिजत आहे. शिजल्यावर वर आले म्हणजे समजायचं आपण आपले गोळे झालेले आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ. हे पहा, थोडस झाकण ठेवू आपण. पूर्ण झाकण नाही ठेवायचं, कारण आपले हे उतू जाऊ शकते. म्हणून याच्यावर कढीवर खूप लक्ष ठेवावं लागते आपल्याला, नाही तर हे लवकर वर येते शिजल्यावर. म्हणून आपण खूप काळजीपूर्वक हे शिजवताना खूप काळजी घ्यावी लागते आपल्याला. कोथिंबीर आपण अजून वरून टाकून दिलेली आहे याच्यात. हे पहा, आता आपले गोळे थोडे थोडे वर येत आहे, म्हणजे आपले गोळे आता हे शिजत आलेले आहे. पहा,
शिजू द्यायचे आहे आपल्याला. आता मी हात धुवून घेत आहे. आपले कढी गोळे व्हायचे आहे. कारण आपल्याला कसं समजणार हे झाले म्हणून आपले कढी गोळे वर तरंगले म्हणजे समजायचं का आपले कढी गोळे झालेले आहे. अजून शिजत आहे, व्हायचे आहे ते. पहा, शिजल्यावर एकदम ते हलके झाले म्हणजे वर तरंगतात, म्हणजे समजायचं आपण का आपले कढी गोळे झालेले आहे. पहा, शिजत आहे आपले कढी गोळे. हे पहा, आपला रस्सा पण घट्ट आलेला आहे. हे पहा, खूप सुंदर असा रस्सा पण होत आहे. झाकण ठेवलं म्हणजे आपली कढी आहे ना एकदम उतू येईल, म्हणून थोडं झाकण असं तिरपस ठेवायचं. आपली कढी जर बाहेर गेली, उतू गेली तर आपल्या भाजीची पूर्ण चव चालली जाईल. म्हणून हे खूप लक्ष ठेवावं लागते का आपली ही कढी उतू नाही गेली पाहिजे, एकदम छान शिजली पण पाहिजे. म्हणून हे आपल्याला खूप लक्ष ठेवावं लागते याच्यावर. पहा, आता आपले कढी हे गोळे पण आता होत आलेले आहे. आपले गोळे वर तरंगणार आहे आता. असे थोडे थोडे वर येत आहे ते. तुम्हाला दाखवतेस मी, वर आले म्हणजे तरंगतात ते. म्हणजे याच्यावरून समजायचं का आपले गोळे समजले. आतमध्येच असले ते डुबून म्हणजे समजायचं का कच्चे आहे. वर तरंगले म्हणजे समजायचं का आपले गोळे झालेले आहे. हे पाहता आपल्याला दिसत आहे का एक एक येत आहे वर. पूर्ण वर आले म्हणजे समजायचं का आपले सर्व कढी गोळे झालेले आहे, शिजलेले आहे असं समजायचं. पहा, आपले कढी गोळे आता एकदम वर येत आहे. हे कढी गोळे रेसिपी आहे, करून पहा तुम्ही, खूप टेस्टी होते. एकदम आता मी पावर कमी करते, कारण आता आपले कढी गोळे झालेले आहे. पहा, हे पावर आलेले आपले कढी गोळे तुम्हाला दाखवते मी.
ही एक पद्धत आहे बनवण्याची. म्हणजे ज्यांना नवीन शिकणाऱ्यांनी, नवीन स्वयंपाक करणाऱ्यांना समजत नाही, फोडणी दिल्याबरोबर आपण एकदम वाढणाला घेतो तर ते कच्चे राहू शकते. हे पहा, आपले पूर्ण कढी गोळे वर आलेले आहे, तरंगलेले आहे. हे पहा, पूर्ण वर तरंगलेले आहे हे कढी गोळे. हे पहा, हे दिसत आहे ना, एक 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 हे पहा वर तरंगलेले आहे. म्हणजे याच्यावरून समजायचे का आपले कढी गोळे झालेले आहे, आतमध्ये नाही आहे, हे वर आलेले आहे कढी गोळे. आता आपण हे काढून मी दाखवणार आहे तुम्हाला कढी गोळे. हे पहा किती सुंदर झालेले आहे कढी गोळे. हे वर आलेले आहे, सगळे कढी गोळे वर तरंगलेले आहे आपले. हे पहा किती सुंदर कढी गोळे झालेले आहे. आता मी गॅस बंद करून देते. पहा, हे माठात बनवलेले आहे मी, मातीच्या माठात. खूप सुंदर होते. आणि हे आपले कढी गोळे झालेले आहे. आपले कढी गोळे हे पहा, आता मी काढून दाखवत आहे. पहा किती सुंदर झालेले आहे कढी गोळे. हे हे पहा, करून या प्रकारे तुम्ही करून पहा, किती सुंदर कढी गोळे होतात. हे असे करून पहा तुम्ही ह्याचे कढी गोळे.